पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जरा इतरांसाठी कार्य करा म्हटलं तर तेही नाही, परत जे करतायत त्यांना मदत तरी करा तर तेही नाही। अहो आम्ही कमी का प्रयत्न केले, पण आपल्या या वृत्तपत्र प्रकल्पासाठी कुणीही मदत करायला राजीच होत नाही। अहो लोकांना समजावून देखील हेच विचारतायत की काय गरज आहे, शाळा सुरू केली आता एवढ्या पैशांची गरज काय। अहो आपण समाज कार्याचं व्रत हाती घेऊन चूकच केली की काय असं वाटायला लागलं आता मला। अहो शांत व्हा। आगरकर, बळवंतराव, सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन झाली, पण कुणीही पैसे उभे करण्यासाठी मदत करण्यासाठी तयारच होत नाही। शास्त्री बुवा, समोर असा विघ्नांचा डोंगर जेव्हा उभा राहतो ना, तेव्हा त्याच्या पल्याड आशेचा सूर्य उगवत असतो। आपण कोणीही खचून जायचे नाही। तो डॅनियल काय वाटेल ते बोलू दे, आपल्याच माणसांनी मदत करण्यास नकार देऊ दे। आपले स्वप्न साकार होणार, होणार म्हणजे होणार। त्यासाठी लागतील ते प्रयत्न आपण करायचे। आणि शाळा सुरू झाली तेव्हा काही कमी त्रास झाला होता आपल्याला? घ्या, तेव्हा आपण मागे हटलो नाही, मग आता का? आणि जर आपण मनाशी ठरवलं की चांगलं कार्य करायचंय तर तो पाठीशी उभा राहतोच, तो बघत असतो। बळवंतराव, तो पाठीशी उभा आहे हे सगळं ठीक आहे, पण मला असं वाटतं माणसाने माणसाला मदत केली तर ते जास्त उत्तम आहे। अहो अर्थात आगरकर, परंतु त्याचे बळ पाठीशी असतेच ना। बळ आपण सगळे एकजूट असण्यात आहे। पण मी कर्म आणि श्रम नाकारणारा मनुष्य वाटतो का तुम्हाला? आपण एकजुटीबद्दल बोलतोय आणि आपणच काय तात्विक वाद घालतोय हा? आता आपण हा विचार करायला हवा की आपल्याला कोण कोण मदत करणार। हे पहा बुवा, हल्ली कोण बाई असे वागते? मी कोण, कुठून आली, काहीच विचारलं नाही। गोपाळरावांनी आधार दिला आणि बळवंतरावांनी जीव लावला। इथे रक्ताची माणसं विचारत नाहीत, पण हे माऊली सारखे उभे राहिले। ऐकलत का ताई? विठोबा माऊली आहेत हो, पण त्यांच्या पाठीशी कोण आहे? रखुमाई आहे की नाही? हो, पण जगाला कौतुक कोणाचं? विठोबाचं। फुले कमळाची कळी, चिखलाची होळी साय, सावळ्याला सावराया, ये ग रखुमाय। तुझ्या विना होई रीती साराईची ग माऊली, तुझ्या संगे आमुची हो अंधारातली सावली। कळतात हो, टोमणे कळतात, तांदळाच्या खड्यासारखे टोचतात। अगं बाई, पण आम्ही कुठे काही बोललो तुम्हास? नाही नाही नाही, तुम्ही काहीच नाही म्हणालात, पण सत्य लपायचं राहील का? आणि तुमच्या नवऱ्याने मदत नाही का केली मला? नाही, तुम्ही आहात मुलीसारख्या, जीवही लावता, पण त्यांचे उपकार विसरून चालेल का मला? अगं बाई, काकू म्हणून येता का तुम्ही आमच्या मदतीला? काकू, ही अशी परतफेड करताय होय? गप्प बसा, सतत म्हातारीची चेष्टा करता। आता समजा गोपाळरावांनी आणि बळवंतरावांनी आपलं बोलणं ऐकलं तर? नाही, तुमचं कुंकू ठसठशीत आहे, पण बाई रागवतात किती। तरे बाई तर बाई 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 बाई। काकू, तुमच्याच माऊलींना बोल लावताय हो। बोल नाही ग, पण त्यांच्या अशा वागण्याचा तुम्हास पण त्रास होतोच। तुमचा भार कमी व्हावा इतकीच इच्छा। आणि असे
खानावळीतलं काम संपल्यावर काय करणार? पाठच टेकणार ना मी. त्यापेक्षा इथे येऊन तुम्हाला थोडा हातभार, बस. आणि काकू, तुम्हाच वाटते इतके काही तऱ्हेवाईक नाहीत आहे. हा म्हणजे आता कामाचा थोडा ताण आहे म्हणून, बाकी होय ना, सतत भिंगरी लागलेली असते पायाला. इथून दुसरीकडे मग आणखी तिसरीकडे. बघा तरी आता जेवायला तरी कुठे आलेत? काकू 3 दिवस झाले, आम्हास काही ठाऊक नाही हे दुपारची जेवण करतायत नाही करते, काही नाही. अगं बाई, असं वागून कसं चालेल? तब्येत नको का जपायला? तुम्ही बोलला नाहीत का काही? आता काही बोललो नसू का, पण ऐकणार कोण? दुर्वास मुनी किती कोपिष्ट आहेत माहितीयेत ना. अगं, त्यांना कळत नसेल तर तुम्हाला कळायला नको? स्वतः उठून शाळेत जायचं, डब्बा नेऊन द्यायचा. अशी किती दूर आहे शाळा? अगो बाई, त्याचं तर काकू तुम्ही काही सांगू सुद्धा नका. मागे एकदा तुम्हाला सांगते वहिनी, मी अशीच डेक्कन कॉलेजला डबा घेऊन गेले होते यांच्यासाठी. तर इथून इतका कोप झाला माझ्यावर की काही विचारू नका. मला म्हणाले कशाला यायचं होतं इथे? एक दिवस जेवलो नसतो तर काही मेलो नसतो मी. काय सांगू? घ्या, आपण काळजीपोटी करावे आणि बोलणी पण आपणच खायची. पण असे वागून कसे चालेल? हे थांबायला हवं. ते बरोबर आहे हो, पण हे सांगणार कोण? घ्या वहिनी. आई ग, आई ग, आई ग, आई ग, परमेश्वरा. काय झाले काय शास्त्री बुवा? डोकं दुखतंय का? इतकी वणवण केलीत, त्यात पोटात अन्न नाही. आणि मग त्रागा सुद्धा केला, मग काय? हा, आता माझी चेष्टाही करा, चांगलंय. चेष्टा नव्हे, चेष्टा कसली आली आहे? जरा विश्रांती तरी घ्या, बरे वाटेल. काय होणार आहे त्यांनी? आपल्याला पैसे मिळणार आहेत का छापखान्याची जागा मिळणार आहे? अहो पण मग चिडचिड करून ते साध्य होणार आहे का? गुरुजी, आत येऊ का? उशीर तर नाही ना झाला? काकू, जानकी काकू, तुम्ही इथे? या या या. बरं का, उपाशी पोटी काम करण्याचा प्रयत्न केला तरी कामे होत नाही आणि म्हणून डोके दुखते. माझे आपले ठोकताय. चला, जेवण करून घ्या आणि मग कामाला सुरुवात करा. अहो पण हे काय काकू? दिसत नाही का? जेवण आहे. आणि तुम्ही किती मोठं काम करता माहितीये ना मला. पण रिकाम्या पोटी कुठलंही युद्ध जिंकलं जात नाही. काकू, तुम्हाला काय सांगू, असून कितीतरी कामं व्हायची शिल्लक आहेत. एका ठिकाणी छापखाना बघायला जायचंय. शाळेची इतर कामं देखील आहेत. आता मी विसरे ना तुम्ही शिक्षक आहात म्हणून. आईच्या नात्याने ओरडू का? आणि किती आडेवेडे घेता. तेवढ्या वेळात जेवण झालं असतं. चला कामाला लाग. चला, आपल्या शाळेत आपलाच कान पेळणारे कुणीतरी आले म्हणायचे. चला चला चला, या या लवकर या. काकू, वा काकू, अप्रतिम झालं ना जेवण. खूप दिवसांनी असं निवांत मनसोक्त जेवून बरं वाटतंय आता. नाही तर काय, कसं बसं बळ मिळावं म्हणून पोटात 4 घास ढकलायचं झालं. नाही खरंच, अगदी आईच्या मायेनं खाऊ घालताय. फार छान वाटले काकू. काकू, या जेवणासाठी तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत. काय हो, केवळ अप्रतिम. काय रे, काकू म्हणता आणि आभाराची भाषा? तुम्हा सगळ्यांना सांगते, पुन्हा असे बोलाल तर पाणी देखील द्यायची नाही, मागितलं तरी.
अहो काकू, पण प्रत्येकच व्यक्ती तुमच्या जेवणाचं कौतुक करत असते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याचा हेतू सापडला हे महत्वाचं आहे. आणि काकू, आमची हीच प्रार्थना आहे की तुमची खानावळ अशीच उत्तरोत्तर लोकांची पोटं भरत राहो आणि मन तृप्त करत राहो. बरं काकू, आम्ही 5 जण जर तुमच्या खानावळीत जेवायला आलो असतो तर तुम्ही किती पैसे आकारले असते? खूप मोठे झालात का रे मुलांना? आईला पैसे द्या. उपाशी पोट, उपाशी मन दोन्ही भोगले मी. 4 पैसे मिळावे म्हणून नाही आले इथे मी. एवढंच ओळखलं. तसे मुळीच नाही काकू. आईच्या मायेचे मोल करावे एवढे आम्ही कुणीच मोठे नाही. कधी काही लागलं तर आम्ही तुम्हाला हक्काने सांगू, काकू अमुक द्या, तमुक द्या, मोदक द्या, जेवण द्या. तुमच्याकडे तेवढा हट्ट करायचा हक्क आम्हाला वाटतो. परंतु मला सांगा, भावना आणि व्यवहार हे वेगळे नकोत का ठेवायला? तुमच्या भावनेचे आम्ही मुळीच मोल करीत नाही, करणार देखील नाही. पण तुमच्या कष्टाचा आदर करायला नको? असं गोड गोड बोलून मी फसायचे नाही. तुम्ही इतकं काय काय करताय देशासाठी, लोकांसाठी. मी 4 घास खाऊ घालू शकत नाही तुम्हाला. तेवढाच माझा हातभार समजा. माझ्या हातचं खाऊन तुमचं मन भरलं, शांत वाटलं. आणखीन काय हवंय मला? धन्यवाद. नमस्कार, मी विष्णू शास्त्री चिपळूणकर, नामजोशी आपटे. नमस्कार. मी ज्ञानेश्वर विश्वनाथ. मुद्दाम इथे तुम्हा सर्वांना भेटायला आलो. बळवंतराव हो, ते येतीलच आत्ता इतक्यात. बर, काय आहे ते आणि मी डेक्कन कॉलेजमध्ये एकत्र शिकायला होतो. अच्छा, अहो मग हे आधी नाही का सांगायचं? हे बघा आलेच. टिळक, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. ज्ञानेश्वर, चला, इतकी वर्ष लोटली तरी ओळख काही विसरला नाही टिळक. विसरेन कशी? आमचेच सहाध्यायी असून सुद्धा इंग्रजांच्या कचेरीत त्यांची चाकरी करण्यात धन्यता मानणारे तुम्ही त्यांचेच नोकर. असो, कसे येणे केले? खूप ऐकलंय या शाळेबद्दल. शिवाय तुमच्या शाळेचा मॅट्रिकचा रिझल्ट समजला, खूप आनंद झाला. मला तर मनापासून वाटत होतं की माझ्या मुलाला इथेच शिकायला पाठवायचं. मग समस्या काय? असे काय करता गोपाळराव? त्यांच्या मालकास ते चालायचे नाही. आले का लक्षात? आणि कसं आहे, विदेशी पोशाख केल्याने वृत्ती देखील तशीच होत असावी बहुधा, नाही का? असो असो, तुम्ही बसा ना. नाही कसं आहे, ह्या निमित्ताने का होईना तुम्ही भेटलात तरी
खरं तर येण्यामागे वेगळं प्रयोजन होतं. मला असं समजलं होतं की तुम्ही वृत्तपत्र सुरू करण्याचं योजलंय. हो, म्हणजे तसा मानस आहेच आणि प्रयत्नही. नाही, आणि लवकरात लवकर यश देखील मिळेल. आणि अर्थात तुमच्या सरकारचे कसोशीने प्रयत्न चालूच आहेत. त्यात आडकाठी करायचे, पण आम्ही काहीतरी मार्ग काढूच. नाही म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की वृत्तपत्रासाठी परवाना लागतो ना, त्यामध्ये सरकार बाधा आणू शकेल. मग हीच बाधा मी दूर सारली तर? म्हणजे सरकारी खात्यात काम करत असल्यामुळे ज्या गोष्टीची तुम्हाला आवश्यकता आहे ती मिळवून देणं मला शक्य आहे. अहो, हा उत्तम पर्याय आहे. पण असं खरंच होऊ शकेल का? पण का कराल तुम्ही आमच्यासाठी हे सर्व? आणि हेतू काय यामागचा? आपल्यासाठी, आपल्या आईची सेवा, आणखी काय? हे सर्व कार्य जे तुम्ही करत आहात ते मला करणं शक्य नाही. इच्छा असून देखील निदान ह्या निमित्ताने तरी त्याला हातभार. अहो, हा तुमचा मोठेपणा झाला. यातील धोका लक्षात घेऊनही. धोका तर तुम्ही तुमच्या मालकाला देताय, ते तुम्हाला गैर वाटत नाही का? त्यांचे सेवक म्हणूनच इथे आला आहात तुम्ही. बळवंतराव, मी मनापासून तुम्हाला सांगायला आलो होतो, या देशकार्यात सहभागी होण्याची एक संधी मला मिळावी, आणि जर ती तुम्ही देऊ शकलात तर ऋणी राहील. अखेर मित्राला नाहीच ओळखलत तुम्ही टिळक. भामे, भामे, यशोदा. काकू, काय हो? अहो, काय काय झालं? नशीब फुटलं ग माझं. तुम्ही पाणी आणलं का बाई? अहो शांत व्हा तुम्ही. काय झालं सांगा तरी. काकू हे घ्या पाणी घ्या. काय झालं काकू? काय झालं रडायला? काय नाही, काय नाही झालं. मला माहिती असतं ना की हे दोघं घरात आहेत, मी इथे नसते. मला क्षमा कर. काकू, रडू नका. जे काही झालंय ते मन मोकळेपणाने सांगा. काकू, आम्ही तुमचे नाहीत का? क्षमा का मागताय? एवढे काय झाले सांगा तरी. खानावळीच्या सामग्रीसाठी धान्य हवं होत. सगळी दुकानं बंद होती, म्हणून मी माझ्या धीराच्या दुकानात गेले. तेही बंद होतं. नाईलाज म्हणून धीराच्या घरी गेले. खानावळ चालवतेस? खानावळ काय करते? कशी खानावळ चालवतेस ती? काय करते? असा अन्नाचा अपमान नका करू. पाय ताणाची जागा पायाखालीच, आणि तू मुकुट व्हायला निघालीस. आता धान्य नसेल तर कशी चालवशील खानावळ? बघतोच मी. बाईचं कुंकू पुसलं गेलं ना की मग तिचं जगात कोणीच नसतं. लोक ना कचऱ्यात पडलेल्या कुत्र्याला सांभाळतील, पण एका असहाय्य विधवेला कोणी विचारत नाही. मग
काय करायचं आम्ही? अशा जगाच्या लाथा खाण्यापेक्षा त्या विहिरीत जीव दिलेला बरा. अहो काकू, आम्ही आहोत ना. त्याने काय होणार आहे? कोण ऐकणार आहे आमचं? माझे इतके हाल केले, कोण आलं मदतीला? म्हणून तर इतकी मुजोरी केली ना त्याने. शांत व्हा. यापुढे नाही करणार. बघाच तुम्ही. बळवंतराव थांबा, ऐका मग. अगं थांबव त्यांना. त्यांनी काय केलं तर माझे ते माझ्यावर डोक धरतील ग.